हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. सो नवीन वर्षातल्या नव्या कोऱ्या एकदम छान अशा हिरव्यागार अशा आपल्या काजू आलेल्या आहेत घरी आणि आपल्या काजूतल्याच आहेत. म्हणजे आपली जी बाग आहे ना, जिथे आपण काल गेलेलो त्याच ठिकाणी इथल्या काजू आहेत त्या आणि मस्तपैकी झालेल्या आहेत. सो म्हटलं चला आज कापूया. नुकत्याच आता घरी आणलेल्या आहेत आणि आता कापणार आहोत. तो थोडा चीक जरा जास्ती निघेल, पण ठीक आहे, काही हरकत नाही. तेवढं चालतं. तर ह्या ज्या काजू आहेत त्या आपल्या वेंगुर्ला काजू आहेत. 7 नंबर वगैरे 4 नंबर मिक्स आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की कोकणामध्ये खूप क्युरिओसिटी असते. सो पहिला काजू म्हणजे नवं नवं हे खूप मोठं असतं कोकणामध्ये. तर आपण नवं करणार आहोत आजच्या दिवशी. सो आज आपण या काजूंची भाजी करणार आहोत. सो फर्स्ट टाईम आपल्या घरी ह्या वर्षातल्या काजू आलेल्या आहेत. त्यामुळे आता आपण कापणार आहोत. सो बघू शकता तुम्ही, हे बघा. सो थोड्या कोवळ्या आहेत, पण ठीक आहे. पण कसं असतं, पहिलं नवं करणं मेन असतं. मग कोवळी असू दे किंवा जून असू दे. पण बऱ्यापैकी काजू आहेत आपल्या ह्या तयार झालेल्या. तुम्ही बघू शकता 7 नंबर बी आहे. 7 नंबर आणि 4 नंबरची मिक्स आहे. तर इथे बघा मी एकदम तयारीनिशी बसलेली आहे. इकडे सूप घेतलेला आहे, विळा घेतलेला आहे. आपल्या दरवर्षीचा जो विळा असतो तो विळा पण घेतलेला आहे. आणि आता पण ह्या काजू आहेत त्या कापणार आहोत. गर वगैरे काढून घेणार आहोत. सो म्हटलं तुम्हाला दाखवावं. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो तुम्हाला छान छान व्हिडिओज अजून बघायला मिळतील काजूंचे. सो हे आता काढून आणलेले आहेत. सो आता आपण कापणार आहोत त्या विळाने. सो मस्तपैकी आपण कापून गर वगैरे काढून मस्त भाजीसुद्धा करणार आहोत. सो व्हिडिओ परत एकदा सांगते, व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो मी आता तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे आपण कापतो. गेल्या वेळेस पण मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती. सो हे बघा पायात असा विळा पकडला आहे आणि आता आपण कापणार आहोत. सो हे बघा पूर्ण सेटअप करून घेतला आहे. विळा आहे आपला पायात धरलेला आहे. इकडे आपण काजूसुद्धा घेतलेले आहेत आणि ती जी मजा आहे. आणि ह्या वर्षातली मी फर्स्ट टाईम काजू कापते. सो मला काजूसुद्धा कापता येतात. सो तुम्हाला पण दाखवते की कशा पद्धतीने काजू कापल्या जातात. काही लोकं या साईडने कापले जातात आणि काही लोकं इकडून कापतात. सो आपण इकडून कापणार आहोत. काही इकडून पण कापतात, अशी उलटी धरतात अशी विळावरती आणि अशी कापतात. तर आपण तशी नाही कापणार, आपण सरळ कापणार आहोत. तर मस्तपैकी कापणार आहोत आपण काजूसुद्धा. आणि मला मजा काय येते कारण की ह्या वर्षातला लवकर आपल्या काजूच्या आधी मोहर येतो ना काजूंना, त्यातला मोहर येऊन ज्या लवकर काजू आलेल्या त्या ह्या सगळ्या काजू आहेत. त्याच्यामुळे कमी काजू आहेत. सो ठीक आहे, पण आपण नवा तरी करू शकतो. सो नवीन वर्षातल्या नव्या काजू आपण आता कापायला घेऊया. सो आता मी कापायला घेते. बघा, सो थोड्या आपल्या कोवळ्यात काजू, पण ठीक आहे. पण झाल्यात फायनली अशा तयार. बघा, सो मजा येते अशा बिया कापायला. सो तुम्हाला माहिती असेल की खूप अशा पद्धती आहेत काजूचे गर वगैरे काढण्याचे. जसं की डोळा काढावा लागतो. ही बघा, ही एकदम परफेक्ट बी आहे. बघा, एकदम काय म्हणतात, जून असते ना, एकदम जून आहे. तुम्ही ह्याचा कलर बघू शकता, एकदम व्हाईट आहे. आणि ही जी आहे ना ती नुकतीच म्हणजे अजून कोवळी आहे. हिचा कलर थोडा हिरवट आहे. पण ही जी आहे ना ती एकदम परफेक्ट तयार आहे. एकदम बघू शकता तुम्ही. तर आपण अशा सगळ्या कापून घेणार आहोत. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे अशा खूप साऱ्या पद्धती आहेत कापण्याच्या आपल्या काजू किंवा गर काढण्याच्या. तर हा जो डोळा असतो ना मधला, सो हा डोळासुद्धा काढून आपला गर काढला जातो. इथून कट मारून, इकडून कट मारून आणि हा डोळा काढून. डोळा एकदा काढला की जी आतली जी बी असते ना ती सैल होते आणि आपला जो आतला जो गर असतो तो इझिली बाहेर येतो. आणि पण आमच्याकडे जास्तीत जास्त असं याच्यावरतीच कापले जातात, विळावरती काजू. बघू शकता तुम्ही. थोड्या कोवळ्या आहेत, पण ठीक आहे. सो आपण नवं करणार आहोत. काय काय एकदम चांगल्या परफेक्ट झालेल्या आहेत जून. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीसुद्धा कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ वगैरे. आणि तुम्हीसुद्धा लवकरात लवकर नवं वगैरे करा काजूंचं, कारण की आता काजू मार्केटमध्ये सुद्धा विकायला येतील. हे बघा, एकदम मजा येते कापायला विळावरती. फक्त विळाला नीट धार पाहिजे. आणि ह्या आता नुकत्याच काजू काढलेल्या आहेत ना, तर थोडा चीक असणार जास्ती. कारण की कसं असतं, काजू जर तुम्ही कधी काढलात ना तर 1 दिवस जाऊन द्यायचा आहे, लगेच कापायच्या नाहीत. जेणेकरून जो चीक असतो तो आतमध्ये मुरतो आणि जास्ती चीक येत नाही म्हणून, यासाठी. पण आता आपण आज नवं करणार आहोत त्याच्यामुळे आणल्या मी कापते काजू. आहे बघा. सो आता तुम्हाला खूप सारे व्हिडिओज असे बघायला मिळतील आपल्या काजूतले, की काजू काढताना वगैरे, बोंड वगैरे काढताना.
सो म्हणून म्हणते, जर तुम्हाला ती मजा बघायची असेल ना कोकणातली, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त मस्त छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. सो हे बघा, अशा पद्धतीने मी इथे सगळ्या बिया कापल्यात. अजून थोड्या बाकी आहेत. तो ह्या बिया कापून झाल्या की तुम्हाला मी दाखवते गर वगैरे कसं काढायचं. सो फायनली हे बघा, आपल्या कापून झाल्यात बिया आणि आता आपण ह्या काढणार आहोत. तर ह्या आपण कशा काढणार आहोत, हातामध्ये हँगलोज तुम्ही घालू शकता किंवा पिशवी पण घालू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही ह्या बियांचा जो गर आहे ना, तो तुम्ही आपले जे हिर असतात त्या हिराने सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा विळ्याच्या बोचीने काढू शकता. पण आम्ही हे दरवर्षी ह्याच्याने म्हणजे आधीपासून चालवल्यापासून आपण हे विळ्याच्या पुढच्या बोचीने काढतो, जेणेकरून गर पटकन येतो. किंवा तुम्ही हिरकूटने हिरकूट म्हणजे तेच हिर असतात त्याच्याने सुद्धा काढू शकता. आणि हातात तुम्ही हँगलोज घालू शकता किंवा भुरी लावून सुद्धा करू शकता किंवा तुम्ही पिशवी घालून करू शकता. पण मी तर पिशवीच वापरते किंवा हँगलोज असतील तर हँगलोज वापरते. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या काजू कापून झालेल्या आहेत. आता आपण गर काढणार आहोत आणि मस्तपैकी गरम पाण्यात टाकून आपण सोलून आणि मस्तपैकी भाजी करणार आहोत. तर अशा पद्धतीने कोकणामध्ये काजू कापल्या जातात. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. स्वतः मी तुम्हाला दाखवते गर काढून. हे बघा, इथे मी पिशवी घेतली आहे. तर पिशवी अशी हातात घालायची, जसे कशी गाठ बांधायची. मला एखाद पण जमत नाही, पण मी घालते गाठ. हे बघा, आता मस्तपैकी आपण बांधलेलं आहे पिशवी हातात. आणि हे बघा, हे असं काढायचं बिया गर. अशा पद्धतीने गर काढायचं, हे साईडला करायचं. सो मस्तपैकी असे आपण गर काढून घेणार आहोत. आणि मी तुम्हाला पूर्ण गर काढून झाले की दाखवते डायरेक्ट. सो फायनली बघा, आपण गरसुद्धा काढलेलं आहे. एका भाजीचे आपल्या काजू झालेले आहेत काढून. इकडे या साली आहेत आणि इकडे हे गर आहेत. सो फायनली आपला काजू वगैरे झाल्यात सगळ्या काढून. आणि आता आपण आज भाजीसुद्धा करणार आहोत. सो नवं करणार आहोत आपल्या पहिल्या काजूंच्या नव्या वर्षातला नव्या कोऱ्या काजू. आणि आत्ता मी इथे थांबते आणि आपण असंच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणारच आहोत. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला छान छान व्हिडिओज बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आता काजूचा सीझन, आंब्यांचा सीझन, परत फणस आहेत, कोकम आहेत. सो आता सीझन चालू झाला आहे, सो तुम्हाला छान छान बघायला मिळेल. सो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नक्की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटसुद्धा करा. सो असा व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.